मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। तर आज व्हिडिओची सुरुवात आपण बाहेरनं करणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण कसा आहात? तर आज बाहेरचा मौसम इतकी छान झालतं ना, संध्याकाळचा वेळ होता आणि आज खूप दिवसानं मला पनीर खायची इच्छा होत होती। तर मी मम्मीला म्हटलं की प्लीज पनीर बनव, तू तुझ्या स्टाईलमध्ये बनव, इतकी छान मम्मी पनीर बनवते ना। तर चला आज मी तिच्या स्टाईलमध्ये तुम्हाला पनीर दाखवणार आहे। तर आजची रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, पनीर बटर। तर त्यासाठी काय काय घेतले दाखवते। खूप सारे कोथिंबीर घेतलेले आहे, पुदिना भी घेतलेला आहे, स्वच्छ धुवून ठेवलेला आहे। आता इथं घेतलेले 3 तंबाटू घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, तर बारका असं कांदा घेतलेले आहेत 4 आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्या 4, एक अद्रकचा तुकडा, एक लसणाची गड्डी घेतलेली आहे, काय खडे मसाले घेतलेले आहेत, जिरं घेतलेलं आहे, दालचिनी लवंग घेतलेला आहे, काळी मिरी, काजू घेतलेला आहे आणि तीळ घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे आणि बटर घेतलेला आहे। तर आपण पहिलं कापून घेऊया कांदा टमाटो। कांदा असा लांबकुळा कापून घ्यायचा, भाजून घ्यायचा आपल्याला कांदा आहे ना, म्हणताना असा लांबकुळा कापून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने सगळा कांदा कापून घेते। आता कांदा कापून घेतलेला आहे, कढाई ठेवलेली आहे, भाजून घ्यायचा आहे कांदा। तेलाची कढाई ठेवली होती मी, दुपारी मुलांना पापड तळून दिलता। तिकडे भाजूस तर टमाटो भी कापून घेऊया आपण, टमाटो भी लांबकुळीच कापून घ्यायचे आहे ते। ह्या पद्धतीने कापून घेते सगळे टमाटो। कांदा हलकासा भाजत आलाय, त्याच्यातच टाकूया टमाटर, हिरवी मिरची, अद्रक लसूण भी बारीक असं कापून घेतलं होतं। अद्रक हिरव्या मिरच्या मोडून घेतल्या होत्या, ते सगळं मिळून भाजूया आपण। चांगलं असं भाजून घेते। भाजावं म्हणून काय करायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, मिक्स करून भाजूया। आता इथं सगळे खडे मसाले नाही का नाही, तीळ, ते सगळं मिक्स करून भाजून घेऊया। ते चांगलं भाजावं म्हणून थोडंसं पाणी वतून मऊ करून घ्यायचं आहे सगळं। थोडा वेळ झाकूया आपण, मऊ पडते लगेच। तर बघूया आपण मऊ पडले का। तर मस्त असं शिजायला लागलंय, मऊ बी झालेलं आहे। हे टमाटो बघ कशी मऊ झालेले आहेत, हे पहा। आता या टायमाला गॅस करूया बंद आणि याला बिलकुल थंड करून घेऊया। थंड करून मिक्सरला लावून घेऊया आपण। तर असं पूर्ण थंड करून घेतलेलं आहे, आता आपण मिक्सरला लावून घेऊया। तर आता काढून घेतलेला आहे, दोनदा मिक्सरला लावून घेते। तर ह्याच्यात टाकायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर बी, तर काढून घेते, बारीक करून घेतलेला आहे आणि उरलेलं सगळं बारीक करून घेते। पेस्ट बारीक करून घेतलेले आहे। आता कढाई ठेवलेली आहे फोडणीसाठी, तेल ओतूया, बटर,
गरम करून घेऊया. आता चांगलं गरम व्हायला लागलेलं आहे. आता चांगलं गरम झालंय. त्याच्यात टाकायचे अर्धा चमचा हळद, धना पावडर, लाल तिखट, आपण हिरव्या मिरच्या बी घातलेल्या आहेत, तर लाल तिखट कमच वापरा, कम खात असला तर. चांगलं भाजून घेऊया. गॅस कमी करा एकदम. त्याच्यात टाकूया पेस्ट करून घेतलेली. आता चांगलं भाजून घेऊया मसाल्यांना. त्याला वर झाकून आपण चांगलं शिजवून घेऊया. आपला बनूस तर पनीर आपण फ्राय करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी कापून घेते. कापून स्वच्छ धुवून घ्यायचं. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता पीसेसमध्ये कापून घेऊया. तुम्हाला कसे पीसेस आवडतात तसं त्या पद्धतीनं कापून घ्या. तर ह्या पद्धतीनं कापून घेतले. आता फ्राय करून घेऊया. कढई ठेवलेले आहे, तर त्याच्यात बटर टाकलेलं आहे. त्याच्यात ओतायचं थोडंसं तेल. खूप चांगलं गरम झाले. असं चौकड जरा असं पसरून घ्यायचं, म्हणजे पनीर चिटकुनी म्हणून तेलाला असं पसरायचं. तेल बटरला चांगलं पसरून घ्या. आता ह्याच्यात टाकूया पनीर. आता इकडे मसाला बी आपला चांगला असा भाजलेला आहे. हे पहा मस्त भाजला आहे. ह्याच्यात ओतूया गरम पाणी. गरम पाणी करून घेतलं होतं मी. त्याच भगुल्यात गरम पाणी करून घेतलं होतं. पेस्ट काढून ठेवली होती त्या भगुल्यात. आता मिक्स करूया. मिक्स करून देऊन चांगलं आपण शिजू देऊया. तर आपलं पनीर बी इकडे भाजलं जात आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ आपण पहिलं बी टाकलं होतं, तर अंदाजानेच टाका थोडंसं. टाकायची हळद, थोडीशी हळद टाका. तिखट. मिक्स करून भाजून घेऊया आपण. आता पनीर मस्त भाजलेलं आहे, आपलं फ्राय झालेलं आहे. आता इकडं आपण शिजलेलं आहे हे बी, तर मिक्स करूया आपण. तर मिक्स करूया. घेऊया. आपला पनीर बघा शिजलं या. किती भारी तरी आल्या बघा. एकदम गॅस मध्यम करायचा, बारीक असा, मग ठेवायचं, झाकायचं नाही. तर हे पहा काय मस्त झालेलं आहे. गिरवी बी बघा काय मस्त झालेले आहे आणि खूप छान आले झाले. आता वर टाकूया कोथिंबीर. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आता गॅसला करूया बंद. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा
आणि शेवटपत्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे मी. बाय.